आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे नेते दत्ताभाऊ धस या ठिकाणी आत्ता ज्यांनी आपले प्रखर विचार व्यक्त केले ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, सांगवीचे प्रथम नागरिक सरपंच संजय अण्णा केदार, उपसरपंच रामबाप्पा बिक्कड, राजेंद्रजी केदार, बालू पाटील, सुभाषरावजी बिक्कड, या ठिकाणी प्रकाशजी केदार आमचे उपस्थित आहेत, आप्पासाहेब धस आहेत, सांगवी गावातून आलेले सर्व आबासाहेब तांबडे, गुणवंत दादा आलेले, गोविंद हाके, या माझ्यासोबत आलेले सर्व आमचे मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नाहोली गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांच्या जेवढते आपण निवडणूक लढायलो ते आमचे सर्व तरुण बांधवांनो, या ठिकाणी संजय अण्णांनी आता आपल्याला बरंचसं मार्गदर्शन केलेलं की नेमकं ही सत्य परिस्थिती काय. मित्रांनो, खरं तर मी जिल्हा परिषदेची साहेब निवडणूक लढवत होतो, परंतु त्या आरक्षणाचे काही गोंधळ झाले आणि कुठेतरी देवाला पण आपली सुरुवात इथूनच केली पाहिजे असं काहीतरी वाटायला लागलं. जनतेचा पण विषय असू शकतो की सुरुवात तुम्ही पंचायत समितीपासून करा, म्हणून असं घडलं असेल. आरक्षण पंचायत समितीचं सर्वसाधारण ओबीसी सुटल्यामुळं आणि आमच्या सर्व गाववाल्यांची बैठक झाली, मित्रांची बैठक झाली, सहकार्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये ठरलं की आपण पंचायत समिती निवडणूक लढू आणि त्या अनुषंगानं आम्ही मागचे 1 महिना झालं कामाला लागलेलो आहे. मला विश्वास आहे, ठीक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक थोडीसे अवघड झालं असतं किंवा अवघड गेले असते, परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद मला सध्या गावागावामध्ये आहे, ज्या पद्धतीचा प्रतिसाद नाहोली गावामधनं देखील आहे, त्याच्यावरनं मला 100% विश्वास आहे की आपण पंचायत समितीला निश्चित निवडून येणार म्हणजे येणार. बरं, उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून नाही तर मागचे 15 वर्ष झालं मी समाजकारण राजकारण क्षेत्रामध्ये आहे, परंतु ह्या नांदुरघाट जिल्हा परिषद गटाच्या तयारीमधून ह्या माध्यमातून मी गेले 8 ते 9 वर्ष झालं तुमच्या संपर्कामध्ये आहे, हे तुम्ही पाहिलं असेल. 2017ला पहिली निवडणूक आपण लढवली, मला आठवतं या ठिकाणी बाहेरच कार्यक्रम घेतला होता, ठीक आहे. त्याच्या अगोदर तुमच्या गावासाठी माझं कार्य काहीच नव्हतं, कुणाशी ओळख जास्त नव्हती, काही काम केले नव्हते, लोकांच्या घर परिचित नव्हतो मी, काय मतदान पडलं नाही पडलं ते भाग सोडून द्या. त्याच्यानंतर आम्ही घरात बसलो नाही, तर त्याच्या 1 वर्षानंतर लगेच या जिल्हा परिषद गटामध्ये काम करायला सुरुवात केली. तुम्ही बघितलं असेल तेव्हापासून ते आतापर्यंत नाहोलीकरांच्या सुख दुःखामध्ये उपस्थित राहिलेलो आहेत आम्ही. ज्या सार्वजनिक कार्यक्रमाला तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी 100% उपस्थित राहून त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करण्याचं, तुमचा मान सन्मान करण्याचं, तुमच्या शब्दाला किंमत देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. अन्यथा काही पुढाऱ्यांचं काय होतं माहितीये का, निवडणूक नाही, 2-4 वर्ष निवडणूक आहे पण जायचंच नाही. तशा वेळेस तुम्ही आठवा एकदा, काही गोष्टी तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. ज्या वेळेस कुणीच येत नव्हते त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आम्ही उपस्थित राहण्याचं काम केलं होतं. ज्या वेळेस कोरोना सारखी महामारी आपल्या भागामध्ये आली होती, पूर्ण देशावरती जगावरती आली होती, सगळ्यात जास्त पैसे कमवणारे पुढारी, सगळ्यात जास्त मोठे झालेले पुढारी हे पूर्ण घरामध्ये जाऊन बसले होते. मी काही कुठून निवडून आलेलो नव्हतो, मला मतदानही पडलं नव्हतं, माझ्याकडले यांना पैसे पण झाले नव्हते, परंतु काही ना काही कुठेतरी कमी जास्त कुठून पैसे घेऊन, उसने पैसे घेऊन, मित्राकडनं घेऊन, तिकडून तिकडून जमा करून तेव्हा देखील अण्णा आपल्या गावातलं 70-80 हजार रुपये गाववाल्याने तेव्हा कोविड सेंटरला देण्याचं काम केलं होतं. आणि त्या सर्वांच्या मदतीवरती आपण शिरूरमध्ये कोविड सेंटर चालू केलं आणि त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून जवळपास 550 ते 600 रुग्ण बरे करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला त्या ठिकाणी करता आलं. मित्रांनो, ही गोष्ट लहान नाहीये. ज्यावेळेस कोविड होता, लोकांना बीडमध्ये लोखंडी सावरगावला अंबाजोगाईला घेऊन जावं लागत होतं. रस्त्याने आपल्या चौफाड्यावरती एक चेकपोस्ट होतं, चिंचोली फाट्यावर एक चेकपोस्ट होतं, केज मध्ये 2 होते, होरच्या तिथे 2-4 होते. ह्याच एक माणसाला जर त्याच्या वडिलांना आईला भेटायला जावं लागत होतं, जर कुठं लोखंडी सावरगावला, तर 5 ते 6 ठिकाणचे चेकपोस्ट क्रॉस करून जावं लागत होते. आणि कोविडच्या काळामधलं तुम्हाला सगळ्याला माहितीये, पोलिसांच्या तावडीत गाठला तर पेशंट लागला वेगळीकडे, परंतु फटके माणसालाच भेटत होते, सर्वसामान्याला भेटत होते. बरं, दुसरी गोष्ट अडचणीची अशी की तो माणूस तिथं अडचणीमध्ये तो एकटाच, कोणच दिसत नाही, आजूबाजूची माणसं मरतायत, त्याला धीर देणारं घरचं कोणच नाही, जेवण चांगलं नाही, अशा वेळेस ते माणूस ते हाय खाऊन आणि भिवूनच मरत होते. मग आपण एक विचार केला की आपण समाजाचं काहीतरी द्यायला लागतो, तर आपण शिरूरमध्ये त्या ठिकाणी कोविड सेंटरची स्थापना केली आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे 550 ते 600 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट झाले, नीट होऊन घरी गेले. मला एकच वाटतं की ह्या 600 रुग्णांपैकी जर बाहेर जाऊन
कोण जर भीतीनं कशानं उपचार योग्य भेटले नाही म्हणून जर कोण दगावलं असतं आणि आपल्या इथं आल्यामुळे तो जर माणूस जिवंत असेल, असा एक जरी माणूस असेल तर आयुष्यभराचं पुण्य केलं असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्ये पहिल्या लाटीमध्ये आम्ही आलो, एक चिठ्ठी छापून आणली होती, आर्सेनिक अल्बम नावाच्या गोळ्या तुम्हाला सगळ्यांना घरोघर जाऊन वाटप केल्या होत्या. त्यावेळेस मत मागायला तुमच्याकडे आलो नव्हतं, तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळेस तुमच्याकडे काही मला मागण्यासाठी आलो नव्हतो, काहीतरी देण्यासाठीच आम्ही आलो होतो. त्यावेळेस देखील प्रत्येकाच्या घरी जाऊन आर्सेनिक अल्बम गोळ्या आणि औषध वाटप करण्याचं काम केलं. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने जाहीर केलं होतं की आर्सेनिक अल्बम गोळ्या खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते, आणि त्याचा विचार करून आम्ही त्या पद्धतीने कसं का काम करण्याचा प्रयत्न केला. मला सांगायला अभिमान वाटतो, माझ्या पक्षाचे त्यावेळेचे आमदार राजू पाटील यांनी मला त्या कामासाठी मदत केली. 4000 बॉटल त्यांनी दिल्या आणि उर्वरित 4000 बॉटल आम्ही स्वतः विकत आणल्या होत्या. ह्याच्यामुळं आपल्यापर्यंत तेव्हा देखील आम्ही ते काम त्या माध्यमातून पोहोचलो होतो. शेतकऱ्यांचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, पीक विम्याचा विषय असेल, जिथं जिथं